पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची आज नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रित 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तांतरण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रित 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज सकाळपासून विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। कारण लाडक्या बहिणींना आता जवळ स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत। तर या स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदानाची गरज भासत आहे। त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरणाला सुरुवात करण्यात आलेला आहे। जर लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप केले तर लाडक्या बहिणी इमानदारीने जास्तीत जास्त मतदान करत आहेत। कारण या सरकारला मागच्या वेळेस अनुभव सुद्धा आलेला आहे। बघा ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होते म्हणजेच आमदारकीची निवडणूक होते तर या आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरासरी 7,500 रुपये एकत्रितपणे वाटप केलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींनी सुद्धा जास्तीत जास्त मतदान या सरकारला केलेले होते आणि यामुळेच हे सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये निवडून सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे या सरकारला आता माहिती झालेलं आहे की लाडक्या बहिणींना जर आपण सुरळीतपणे लाभ सुरू ठेवला आणि लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे त्यांच्या खात्यामध्ये वाटप केला तर लाडक्या बहिणींनी सुद्धा या ठिकाणी त्या पैशाची जाणीव ठेवतात, लाडक्या बहिणी इमानदारीने मतदान करतात हे सरकारला कळून सुद्धा चुकलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। कारण लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। आता डिसेंबर महिना संपायला सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, या चालू महिन्याचा 18 म्हणजे डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रित 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप सुद्धा होतच आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप करू नका असं सांगण्यात आलेलं आहे। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। ज्या ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 8,000 कोटींचा निधी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होतच आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब या ठिकाणी काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना
आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे, परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी रेशनधारक बहिणी असतील, ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणीने KYC ची पूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेली असेल त्यांना पैसे वाटप होतील, परंतु ज्यांच्या अजून KYC ची पूर्ण प्रक्रिया झालेली नसेल तर त्यांना पैसे मिळणार आहेत की नाही त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ते माहिती सुद्धा पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेले होते, म्हणजेच आता या लाडकी बहीण योजनेला सरासरी 1.5 वर्ष पूर्ण सुद्धा होत आलेला आहे। 1.5 वर्षापासून प्रत्येक महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी या सरकारवरती खुश आहेत, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांचा पक्ष शिवसेना, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, तर या तिन्ही पक्षांवरती लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण हे तिन्ही जे पक्ष आहेत हे तिन्ही पक्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांचे पक्ष आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला जास्तीत जास्त पैसे वाटप केले जात आहेत, कारण हे तिघे सरकार चालवत आहेत। या तिघांच्या मनानुसार या ठिकाणी सर्व योजना सुरू असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, तुमचे लाडके भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्यांच्या आशीर्वादामुळे म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला म्हणजेच आमदारकीच्या निवडणुकीला जास्तीत जास्त आमदार फक्त लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे निवडून आलेले आहेत। त्याचप्रमाणे आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत आहेत, म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपालिका, तर अशा सर्व स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये सरकारला पुन्हा एकदा जास्तीत जास्त मतदानाची गरज भासलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे जमा केले जातील आणि तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त मतदान या सरकारला करणार आहेत, हे सरकारला अगोदरच कळलेलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे। जरी नोव्हेंबर महिना संपून गेलेला असला आणि आता डिसेंबर महिना संपत आलेला असला तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। आज सकाळपासूनच भरपूर बहिणींना पैसे सुद्धा आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना एका दिवसामध्ये पैसे जमा करणं शक्य होणार नाही, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज पैसे वाटप होत आहेत, उद्या पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2 कोटी अधिक 2,26,00,000 लाखांपेक्षा जास्त बहिणींना पैसे वाटप होतील। सध्याच्या स्थितीला 2 हप्ते वाटप सुरू आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। KYC चे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असतील त्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप केले जातील, परंतु ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी जास्त शेती असणाऱ्या लाडक्या बहिणी असतील, ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत लाडक्या बहिणी असतील तर अशा लाडक्या बहिणींना या योजनेमधून वगळण्यात आलेला आहे। अशा लाडक्या बहिणींवरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्ही लाभ घ्यायचा आहे, जर तुम्ही अपात्र असाल तर आपण आपला अर्ज आपल्या गावामधील अंगणवाडी सेविका असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याणचं ऑफिस असेल, महिला व बालिका विभागाचं ऑफिस असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपला अर्ज सरेंडर करायचा आहे। अन्यथा जर तुम्ही अपात्र असाल आणि तरी
तरी पण तुम्ही लाभ घेत राहिलात तर या ठिकाणी तुमच्यावरती कायदेशीररित्या कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तुमच्या घरामध्ये चारचाकी गाडी असेल, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादे कोण सरकारी कर्मचारी असेल किंवा तुमचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त झालेलं असेल किंवा तुमच्या घरामधील महिला 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील किंवा तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर अशा सर्व बहिणी अपात्र ठरणार आहे। त्यामुळे जर तुम्ही अपात्रतेच्या मुद्द्यांमध्ये बसत असाल तर या ठिकाणी आपला अर्ज सरेंडर सुद्धा करायचा आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी गाडी नसेल, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कमी असेल, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्या लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असेल तर अशा सर्व पात्र बहिणींना यापुढे सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर बघा लाडकी बहिणींना आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पात्रता आणि अपात्रता म्हणजे सरकारच्या माध्यमातून 2 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। तर या पात्रतेच्या यादीमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्रतेच्या यादीमध्ये आहेत त्यांना पैसे वाटप होणार नाहीत। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। कारण लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार एका दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणे शक्य होत नसतं। या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे आणि त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर या ठिकाणी आपण आजच्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे, उद्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे आणि परवासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। तर या ठिकाणी 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून सुद्धा दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत नाही, त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये आज एकत्रित 3 लाभांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे या 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे 3,000 रुपये, त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींनी दुसऱ्या योजनांचे अर्ज केलेले असतील त्यांच्या खात्यामध्ये सरकारी योजनांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, पात्रतांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील तर अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल, नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे वाटप होतील। परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे सुद्धा येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पात्रता, अटी शर्ती या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असतील त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। परंतु त्या अगोदर लाडक्या बहिणींना आजच्या जिल्ह्यांची यादी, उद्याच्या जिल्ह्यांची यादी आणि परवाच्या जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। त्यामुळे या ठिकाणी 3 दिवसांच्या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या याद्या पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही। आता बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। कारण सरकारच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आता हे डीबीटीचं बटन दाबून
बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप केले जात आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींना पैसे वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, तुमच्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि याच महायुती सरकारने सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर आज बहिणींच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, लाडक्या बहिणींना कोणकोणत्या लाभांचे पैसे मिळत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत नाहीत, सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगणार आहे, परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये कोणकोणत्या लाभांतर्गत पैसे वाटप केले जात आहेत, तुमची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। या सरकारने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट आणि तातडीची सूचना देण्यात आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। बघा लाडक्या बहिणींना, लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून नोव्हेंबरच्या हप्त्याची डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वितरित करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमधून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश तातडीने देण्यात सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना, या सरकारने सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत, परंतु लाडक्या बहिणींना ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत आहेत त्यांनाच पैसे वाटप करा। ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांनाच पैसे वाटप करा, अशा पद्धतीने तातडीने आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडकी बहिणींना, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे जमवतील, परंतु जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसाल, पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे सुद्धा येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, परंतु या सर्वांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, पात्रतांमध्ये अटींमध्ये शर्तींमध्ये बसत असणाऱ्या लाडक्या बहिणी असतील तर त्यांना 100 आणि 101% पैसे सुद्धा जमवणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप सुद्धा होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे, परंतु लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की तुम्हाला आज फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जात नाही, त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि मागील हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना, ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर त्यांना मागील हप्त्यांचे पैसे, ज्या लाडक्या बहिणींना चालू हप्त्यांचे पैसे अजून मिळालेले नव्हते त्यांना चालू हप्त्यांचे पैसे, अशा पद्धतीने निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी सरकारच्या माध्यमातून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे, शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे। म्हणजेच 2 ते 3 दिवसांअगोदर GR काढण्यात आल्यामुळे, शासन निर्णय काढण्यात आल्यामुळे आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे, तर याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपलं नुकसान होऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्या लाडके बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पैसे सुद्धा जमाच होणार आहे. तर बघा, लाडके बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणीने काळजी करू नये. ज्या लाडके बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील, त्या सर्वांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर बघा, लाडके बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पात्रतांमध्ये बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांना पैसे जमा होणार आहेत. उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना पैसे जमा होतील. ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असतील त्यांना सुद्धा पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी खरोखर गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना पैसे येण्यासाठी कोणत्याही अडचण येणार नाही, कोणताही अडथळा येणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही लाडक्या बहिणींच्या हिताचं काम करत आहोत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपशब्दही करताना देणार आहोत. म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी मोठमोठी योजना सुद्धा होतच आहेत. बघा, लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून विविध योजनांचे अर्ज सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा, लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी विविध योजनांचे अर्ज करण्यात येणार आहेत. म्हणजेच लाडकी बहिणींना तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसोबत विविध योजनांचे अर्ज करता येणार आहे. तुमच्यासाठी विविध योजनांचे अर्ज सुद्धा होतच आहेत. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे तर या सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या ठिकाणी निर्णय घेतल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत. म्हणजेच ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा सुद्धा होतच आहेत. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे तर या सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर बघा, आज आपल्या पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये, रायगड, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्यासोबत गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया, सातारा, रायगड, त्यासोबत वर साईडला बघायला गेलं तर जळगाव, जालना, त्यासोबत वरच्या साईडला पाहायला गेलं तर बीड, परभणी, अकोला, बुलढाणा, धुळे, नंदुरबार अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची आता लवकरच प्रतीक्षा संपत आहे. कारण या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी GR काढण्यात आलेला आहे. तर हा GR आल्यामुळे लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्वांना पैसे वाटप होत आहेत. तुम्ही जर लाडकी बहिणी असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना संपूर्ण सविस्तर माहिती दिली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनल आवडले चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे.